रात्रभर झाल्या ते वर ढगाला लागली कळ लावली रताळ आली केळ सगळ्या गावाच्या माश्या गोळा झाल्या ते गाव जेवण आहे स्टार्टर काय बसून झालाय क्वार्टर लावायचं स्टार्टर बसून क्वार्टर कुठं आहे माझे मी क्वार्टरच्या इथं बसली कसं फ्रेश वाटतंय आता डॉक्टरने सांगितलंय ह्या नमस्कार. क्वार्टर मुळे सगळे किटाणू सगळे संपतात दो बुन जिंदगी के सगळ्या ठिकाणचे किटाणू संपवतो आता आता कस ओके मी तर म्हणतो शासनाने खरं हे मंत्रच तयार केला पाहिजे क्वार्टर मंगाव कोरोना भागाव चला रामेशेट आपलं काम उरकलंय थोडक्यात गोडी करा चला चला लवकर आटपा मालक याच्या आधी निघालं पाहिजे नाहीतर 2 काट्या खायची बारच्या मायला फ्रेश सकाळ सकाळचा कार्यक्रम उरकला का नाही दिवसभर टेन्शन नाही आज स्वच्छ धुवावे शाळेत शिकवलंय आम्हाला आणि क्वार्टरनं धुतल्यावर तर किटाणूच राहत नाहीत मला की याच्या आधी आपलं निष्ठूया चला बाबा लवकर पळा मालकानं पाठीमागच्या वेळेस टांबराला सांडलं होतं त्याच्या मायला त्याच्या रस्ता कुठं आहे राम राम. तुम्ही डॉक्टर हत्ताके बर आणि ह्या नर्स हडळ सर म्हणजे आय मीन हदळे हदळे हा तर आम्ही या गावामध्ये आरोग्य शिबिर टाकण्याकरिता आलेलो आहे. बर चालतंय की मी आबा पाटील बर बर ग्रामपंचायत सदस्य आहे. अहो सरकारी डॉक्टर म्हणजे देव माणूस सांगा की तुम्हाला काय मदत पाहिजे. आता म्हणजे आबा पाटील आपलं ही नाही का हे पुढच्या बाजूला जी मोकळी जागा आहे ना तिथं आरोग्य शिबिर समजा आम्ही टाकले तर चालेल का तुम्हाला. काय विचारणं झालं का डॉक्टर अहो टाकावी की काय टाकायचे सरकारी काम आहे ना होऊन जाऊ दे की बिंदास. धन्यवाद धन्यवाद मनापासून धन्यवाद. आणि मी काय म्हणतोय एक आता 2-4 माणसं जर तुमची मला जर मिळाली असती थोडीशी मदतीला हो तर बरं होईल मग थोडस. सांगा की काय पाहिजे ती एक तर मी आहेच बर अजून 1-2 माणसं देतो की तुम्हाला बाकी त्यांच्या जेवण्या खाण्याचं तुम्ही बघालच ना. नाही नाही ते होईल ना आबा धन्यवाद. हा चालतंय येतो मग आम्ही. माहिला
कसलं आरोग्य शिबिर आहे विचारायचीच राहिली. नसबंदी आबा नक्की नसबंदीवाले नक्कीच. ए गचपाणी आहे. अरे मोरे येऊन बोल की असं भूतावानी मागणं काय आवाज देते आणि काय बी काय बोलते रे. मला तर लगेच चांगला वाटलं डॉक्टर. आबा एखाद्याच्या तोंडावर काय कळतंय राव? मागच्या वारीला आमच्या पाहुण्याच्या गावाला गेलो का नाही, तिथलं ते म्हातारा सांगत होतं त्यांच्या टायमिंगला म्हणजे तरुणपणात असंच कॅम्पच्या कॅम्प गावात यायचं. अहो माणसं उचलण्याचे आणि मग काय खचक नसबंदी हो. काय सांगतो राम्या? हा मग अरे माझं काही वय झाले वय नसबंदीचं. काय? हे बघ मी जरा तालुक्याला जाऊन येतो. हा एक लय दिवसाचं काम पेंडिंग आहे. बर. हा? येतो मी. जा तुम्ही जा मी पण जातो. जा माझ्या डॉक्टरचं तोंड बघून शिवाय माझी बी उतरली. आता आणखीकडे जावं लागणार आहे. चला रामराव तिथं थांबून शाने खचक करून घेण्यापेक्षा तिकडे जाऊन घुटूक करूया. चला आणखी जिंदाबाद. आबा या की आभार एवढ्या घाट कुठं निघालायस? आणि तू काल काय बोलला नाहीस मला जाणार आहेस येणार आहेस काय? अरे चाललोय जरा तालुक्याला काम आहे. तुम्ही समजी इथं गावातच थांबा. ती सरकारी नसबंदीवाले आले त्यांना मदत करा जरा. नसबंदी हे काय सांगतोस आबा? आणि ती कुठली माणसं आली नसबंदी करायला? आणि मला सांग की नेमकं तुला कसं माहित? हा नमस्कार. राम राम. अजून बदललं गेलाय त्यामुळे बरोबर मिळाय संसार सुख असं ते मी मला माहितलंय. आणि ही बदल कुठे आली नसबंदी तेव्हा मी नाही जाणार त्या शिबिराला. अरे मीच माती खाल्ली. मीच त्यांना म्हणलं इथं लावा शिबिर गावात. आता मला काय माहिती असलं काय असेल ती. बायला घाबरू नका. जग्गो अजून जित्ता आहे म्हणलं. मी बघतो ना कोण नसबंदी करते ते. अरे दिसायला जरी असं असलो शर्ट काढल्यावर स्टील बॉडी आहे आपली स्टील. गुशेट आबा काय म्हणायला ऐकलं ना व? 4 दादा माणसं उचलून नेतात म्हणून उचलून. मग काय स्टील बॉडी करायची? मी बी कुठं गायब होतो. अरे किती फिरलो त्या पोरी बघण्यासाठी. अजून लगेच मिळाय त्यामुळे माझं झालं. आता मध्येच नसबंदी केली तर माझ्या सगळ्या स्वप्नाची माती होणार. मी जातो त्या डॉक्टरच्या हातपाय पडतो. पाच त्याला पैसे मी देतो. त्याला सांगतो माझं लगीन नाही अजून दया करा माझ्यावर म्हणून. आजला जगू चल बाबा तात्या मी निघतो. हे बघ राम्या मायला ही दुसऱ्या गावात जाऊन दारू पिऊन आलं तरी मी अजून इथेच अडकून पडली. अरे तुमच्या नागाला लागलो तर सापडवतो नसबंदीवाल्यांना. ए आभार एकटा कुठं पळतो? अरे मला अजून एक लगीन करायचंय. मला बी घेऊन चल बाबा. अरे मग चल की बिगी बिगी वर. मायला गावातनं बाहेर पडायचा रस्ता त्या शिबिराच्या मोरणच आहे. चल जाऊ तिला चल लवकर. राम राम मंडळी. काय कसं बरं आहे ना? काय आमच्या गावात ती नसबंदीवाले आले द्या म्हणून पळून तुमच्या गावात आलोया. हाय काय हे आपलंच गाव आहे येड्या. आपलंच गाव आला. मी तर केळीच्या रस्त्याने निघालो होतो. परत आपल्याच गावात फिरून आलो. चकवा होते अरे नाम्या पाहा बघा. आला नाम्या हो. चकवा भरला. तकवा तरी माणसाला फिरवून सोडतो. पण मी भेट नाही.
हे असा मर्दकडे पाहिजे तिच्या माईला. अरे आता तू तुझी तारीफ केली काय मर्दा असा कोसळाच होय. हाय तुम्ही मर्द, तुम्हाला काय वाटलं आपण कोणाच्या बापाला भेट नाही मग? ते कर तुला नसबंदीची भीती नाही वाटत? अजिबात नाही, मी सोबत घेऊन फिरतोय. बघितलं काय डॉक्टरांचा फॅक्टर कोणी बी होऊ माझं काय बी कापायच्या समोर जे दिसलं ना त्याचं ते कापून टाकेल असं अरे एवढं सांगतो तरी आहे आपल्याला दाखत उचलून नेणार मोठे. हे लाल्या काम करू नको, आपण एक काम करू, आपण लाल्याच्या घरी जाऊन लपूया. काय करायचं ते ठरवूया. काय आपण हो आपण आबा ये ना. हो या आबा या आलात. सकाळी आपल्या ठरल्याप्रमाणे माणूस आणले वाटतं तुम्ही. वर वा आबा असा गेम केलास होय माझा. हा अरे खरा घरबेदी बिशन तूच निघालास की त्या डॉक्टरला तू माणसं दी तू म्हणलास होय. अरे नाही तात्या तसं काही नाही. अरे ऐकून तर घे अरे का बस तुमचं गेटमेट कळलंय मला म्हणून मला समजावतोस होय रे. नाही मी नाही फसणार तुमच्या जाळ्यात. ओ आबा काय चाललंय. हा नस तुम्ही तयारी करून घ्या, आपण सुरुवात करूया आता लगेच. तुम्ही हसू नका हो. चला तयारी लागा. तात्या या तुम्हाला सगळं मी समजून सांगतो. ए डॉक्टर या काय समजावतो रे मला. माझं कुठनं कसं कापणार आहे ती वर. अरे ह्या शरीराकडे बघून तुझा गैरसमज झाला असेल, पण ही चोरबाडी आहे चोरबाडी. एका डावात तुला उताना करीन. आजोबा उत्ताना म्हणाले. आज जर कुणी ऐकलं नाही ना तर हेच करतील उत्ताना. हो आढळे बाई तुम्ही आज जा तयारी करा लवकर. तात्या या तुम्हाला मी समजावून सांगतो. चला तुम्ही पटकन या. तात्या या. आबा सांगा यांना. चला तात्या या. धरती मला डॉक्टर अहो, या, तात्या, या, तात्या. अहो, आबा अहो तुम्ही मदतीला या ना. आबा इकडे या. आबा मदत हे मला नाही यार मदत बिदत करायला. मला बघतोय का माहिती गावात. अहो नस पकडा. काय पकडायचं एवढ्या मोठ्या माणसाचं. अहो रे देवा आई ग. अहो त्याने पकडून आणा जा लवकर. आणते. डॉक्टर सावकाश पटकन या इकडून या. तुमच्या बरोबर कोण नाही आलं का? तुम्ही एकटेच आहात? अरे बापरे व्यवस्थित आहे व्यवस्थित. सावकाश. काय होतं तुम्हाला? हो का? कुठल्या बाजूला दुखतंय? इथं दुखतंय का? या इथं थांबा. इकडे दुखतंय का ह्या बाजूला? इकडं फक्त याच बाजूला एकाच बाजूला दुखते ना? जेवणामध्ये काही वेगळं खाल्लंय का तुम्ही? नाही ना? हा थोडा श्वास घ्या. थोडा
काय माहितीये का, थोडस असं वाटतं मला की मूतखड्याचा त्रास होत असेल तुम्हाला. काय तर आपण एक इंजेक्शन देऊया हां, आणि थोडेफार गोळ्या देतो, होऊन जाईल. काळजी करू नका तुम्ही, होईल जेवढ्याने होईल आपल्या. हां 1-2 मिनिटं. हे बघा, हे सकाळ आणि संध्याकाळी व्यवस्थित घ्यायचं. हां पाणी भरपूर प्यायचं. हां पाणी घेतलं ना तर ते हळूहळू खडा निघून जाईल तो पाण्यामध्ये. हां आणि पाणी भरपूर प्या, कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी प्यायचं. हां चालेल, या आता तुम्ही या, सावकाश जा. अहो बाकीचे पेशंट तपासायचे मला भरपूर काम आहे. खूपच त्रास होतो का तुम्हाला? आणि आराम करायचा. हा कधी पुन्हा मला दाखवायचं. आणि मी तुम्हाला सांगतो, तर मग एक छोटं ऑपरेशन करू, त्याचे काय पैसे घेणार नाही. लाल्या जग्गू, अरे दार उघडा. नाही रे, तू डॉक्टरला घेऊन आला असशील. अरे नाही रे, मी एकटाच उघडा. तुम्हाला नको सांगायचंय. मला माहित आहे ते डॉक्टरला घेऊन आले. अरे ऐका, डॉक्टर खरंच नसबंदी करतोय. उघडा, नाही महत्वाचं सांगायचं तुम्हाला. होय काय? उघडा उघडा. चिन्या दरवाजा उघड. उघडा. कोण आहे? नमस्कार. कोण आपण? आम्ही जिल्हा परिषद आरोग्य शिबिराकडून आलेलो आहे. आते ना. नमस्कार. आम्ही डॉक्टर पाणी वगैरे घेऊन येतो. हट्टाके आणि ह्या नर्स हदळे. काय झाले की आम्ही या गावामध्ये आरोग्य शिबिरासाठी आलेलो आहे. पाणी घ्या पहिला मॅम. धन्यवाद. तू बस नाही इकडे, मी तर बसते होते. तर आम्ही आरोग्य शिबिर भरवण्यासाठी या गावात आलो, पण इथं खूप आम्हाला वेगळे वेगळे असे विचित्र प्रसंग आढळले. अहो डॉक्टर, तशी मी या गावातले लोकच विचित्र आहेत, पण आम्हाला सवय आहे आता त्याची. थांब जरा. डॉक्टर, म्हणजे नेमकं काय घडलंय सविस्तर सांगाल का? हो मॅडम, काय झालं माहिती का, आम्ही आरोग्य शिबिर लावण्यासाठी सकाळी गावात आलो. विषयवरती आम्हाला ते तुमच्या गावचे नाहीत का, ते आबा म्हणून एक सदग्रस्त बघा असे. हो आलं लक्षात. तर ते आबा भेटले होते. त्यांना आम्ही सांगितलं नाही का की आम्ही डॉक्टर आहोत आणि आरोग्य शिबिर लावायचे. तर आबा आम्हाला म्हटले की बाबा इथे जी मोठी जागा दिसेल ना
त्या मंदिराच्या पलीकडची, तर तिथे आरोग्य शिबिर लावा. तर आरोग्य शिबिर आम्ही तिथं लावलं वगैरे सर्व व्यवस्थित केलं. तुमचा एकही माणूस नाही आलो. आणि आबा म्हटले होते की आम्हाला एक 2-4 लोक मदतीला देतो. तर लोक तर नाहीच आली. आबा बरोबर एक सगळं दुसरे एक वृद्ध असे एक बघा म्हातारे बाबा होते. पण आम्हाला बघून तेही पळून गेले. मोहिनी, अगं डॉक्टरसाठी काहीतरी नाश्ता आणू का? चालेल. खाणार तुम्ही काही? नाही हो, बसा तुम्ही, बसा. नाश्त्याचं काय नाही. काय माहिती मॅडम, आम्ही सकाळपासून ह्या गावात फिरतोय, प्रत्येक घरी जातोय, पण आम्हाला कोणी घरातच घेत नाही हो. प्रत्येक घरी गेल्यावर ह्यांचं तोंड बघून तोंडावर दाग लावतात बायका. शांत बसा. तुमचं हे पहिलेच गाव असं असेल की नाही का, आम्हाला इतका वाईट पद्धतीने अनुभव आलाय. आम्ही एवढं चांगलं काम करतोय, ह्या तुमच्या गावामध्ये आरोग्य शिबिर चालवले आणि कुणी मदतीला पण माणसं नाही तो. एखादा माणूस मिळाला तर बरं होईल. एखादा चांगला माणूस द्या ना आम्हाला मदतीला. मग एक काम करा, तुम्ही आमच्या मामांना आता काय सांगू तुला, सकाळी त्यांना आम्हाला फोन आला होता. तो म्हणला गावात नसबंदीवाल्या येतील आणि प्रत्येकाला उचलून नेऊ नसबंदी करते ती. मला भ्या वाटलं म्हणून इथं दडून बसलो होतो. बस काहीतरीच आपलं. बसा मामा, बसा. हो, असलं व्यवस्थित? अगदी. अहो मॅडम, म्हणजे काय झाले माहिती? नाही, तुम्हाला लक्षात आलं का हे काय लपून बसले? नेमका प्रॉब्लेम हा आहे नसबंदीचा. अरे देवा, आता ही गावात कुणी अफवा उठवली काय माहिती की आम्ही नसबंदी करायला आलेलो आहोत. अगं बाई, ऐकावं तेवढं नवलच. मी बाय माणूस काय पुरुषांची नसबंदी करायला येणार आहे? अगदी बरोबर. कोणीतरी भूल उठवली की तुम्ही नसबंदी करायला गावात आलात, म्हणून प्रत्येक माणूस हा लपून बसलेला असणार. हो मॅडम, तुम्ही चला ना. हे बघा, या इथंच पलीकडे आरोग्य शिबिर लावलंय. आम्ही तिथं फक्त आरोग्य शिबिरामध्ये जी लोक येतील ना त्यांना तपासायचं आणि गोळ्या औषधं द्यायची. साध्या रोगांवरती गोळ्या औषध द्यायची. एवढंच आमचं कन्सेप्ट आहे. काय बाई, गावातली टाळकी येते. ज्याचं करावं भलं ती म्हणते माझंच खरं. आता का मोहिनी, काय करायचं? गावाचा प्रश्न असला ना तर मोहिनी तिथे हजरच असते. आणि राहिला प्रश्न गावातल्या लोकांचा, तर मामा आपल्याला त्यांना योग्य मार्गदर्शन करणे खूप गरजेचे आहे. तर आपण त्यांना व्यवस्थितपणे पटवून सांगूयात. आणि तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. चालेल, मग चला आपण एक काम करूया. त्यांना तुम्हाला आमचा ऍप्रॉन देतो आणि आपण कामाला सुरुवात करूया. चालेल ना? कशासाठी ऍप्रॉन? हो मॅडम, ते शहरात नाही का पोलिसांना मदत करण्यासाठी पोलीस मित्र असतात ना, तसं आता या परक्या गावामध्ये मदत करायला तुम्ही थोडस डॉक्टर मित्र व्हा. अरे वा, म्हणजे ऍप्रॉन घातल्यावर सगळ्या लोकांचा माझ्याबद्दलचा विश्वास आणखी जास्त वाढेल. काय हो डॉक्टर, मला नाही अप्रुव्हल. नाहीतर असं व्हायचं गावातल्या माणसाला जॅकेट नाही म्हणून म्हणते. अरे ये देवा, बरोबर, तुला एक ऍप्रॉन देतो. हा, जाताना देऊन टाकतो तुला ऍप्रॉन. एकले दोघे होतील, बाकी काय. बरं, आता हे आपल्याला सगळं मॅनेज करायचंय. हो. सो तुम्ही एक काम करा, आता तुम्ही निघा. म्हणजे तोपर्यंत मी गावकऱ्यांना थोडं समजवते. म्हणजे हा, आणि उद्या तुम्ही परत या, मग आपण ठरवूयात काय करायचं ते. ओके? हो चालेल ना. अगदी मनापासून आभार. मामा मामी, येऊ मग आम्ही आता. येतो. हा, करू आपण शिबिर सकाळ नक्की करू. हो. अरे वा, तुमचं जर आम्हाला आधार असेल तर नक्की करू. हा, चालेल. येतो आम्ही. या मग सर. काही काळजी करू नका, सगळं प्लॅनिंग करू आपण. ओके मॅडम. बाय सर. हा, येतो मामा. मामी येतो. या. तुम्ही कशाला लपून बसले होते? मग काय करू तर नसबंदी करू नाही. सगळ्यांना त्या दोघांनी केलेलं आहे माहितीये काय? नाना उगाच काही ना काही भरवत असतो सगळ्यांची कानं. मला पाडलं ना उगीच. ऐका हो, ऐका. आज गावामध्ये डॉक्टर आले होते आरोग्य तपासणीसाठी.
प्रत्येक पुरुषाची आरोग्य तपासणी करून ते त्यांना निरोगी असण्याचं प्रमाणपत्र देऊन प्रत्येकाला एक एक घर देणार होते. ऐका हो ऐका. आलेत का सर्व? आले की पण ढोलक का वाजवताय मामा? हा सांगेल सगळी माहिती मोहिनी देईल. बरोबर ऐका. आलेत का सर्व? बरं मला काहीतरी विचारायचं आहे तुम्हाला सर्वांना. आज सकाळी गावातली सर्व पुरुष मंडळी कुठे गायब झाली होती? अहो गाय कसलं होत्या मोहिनी ताई, गायब व्हायला जमलं तर पाहिजे की ह्या माणसाला. अहो घराच्या पलंगाखाली जाऊन झोपलो होतं ही माणूस. जेवण खायला सुद्धा बाहेर आलं नाही. आणि मी विचारलं तर मला म्हणते ती नसबंदी. कसली नसबंदी कसली कसबंदी काय माहिती. अगं रश्मी, आज सकाळी ती डॉक्टर आली नव्हती का गावात? ती म्हणत लोकांनी उचलून न्यायची आणि तिची नस कापली की मग त्यांना पोरं होत नाही ती. ह्यालाच म्हणतात नसबंदी. बाई 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 आबा असं असते वे. मग आमचं ध्यान घरात लपलं होतं तीच बरं होतं. अगं रखबा ते डॉक्टर होते, जल्लाद होते, असं एक एकाला उचलून न्यायला आणि काय बी करायला. असेल बी तसं. मग मला सांगा, तुम्ही दोघींनी पांढरे जॅकेट का घातलेत? तुम्हाला डॉक्टरनं कामाला तर नाही ठेवलं ना? आणि मला सांगा, सकाळी गणपतला बी आम्ही ऐकलंय तू डॉक्टर म्हणला तुझं ऑपरेशन करू म्हणून. अगदी बरोबर बोलतोय ना. म्या सकाळी बाबा मला नाही का त्या डॉक्टर कडे घेऊन गेला होता. अहो ती डॉक्टर माझी नसबंदी करणारच होता, पण मी त्याच्या तावडीत निघून आलो पळत. आता मला सांगा मंडळी, माझं काय वय आहे का नसबंदी करायचं? अजून एक लगीन करायचंय मला आणि चालली माझी नसबंदी करायला. अरे वा रे वा, असं कुठं असतं वैतावा. बघ मेहंदी बाळा, ती पहिली पांढरी कापड अंगावची काढून ठेव, नाहीतर आम्ही तुझं काय ऐकणार नाही. ए चला सगळी चला. ठीक आहे, तुम्हाला हे अप्रॉन्स नको आहेत ना? ठीक आहे चालेल. आणि नाम्या, त्या गणपतला पोट दुखत होतं म्हणून तपासणीसाठी घेऊन गेले होते. त्यामध्ये कळलं की त्याला मुतखडा झालाय. याकरिता ऑपरेशन करायचं ते म्हणत होते. आशा ऍप्रॉन काढ. मी नाही काढणार. मला लय आवडले ही जॅकेट. तू गावकऱ्यांना समजाव ना, तोपर्यंत मी सेल्फी काढते. ऍप्रॉन काढ आशा. आता एक काम करा, माझ्या मुलीवर विश्वास आहे सगळ्यांचा. आता माझ्या काय म्हणलास रे म्हातारे? तसं नाही, म्हणजे आपल्या गावच्या महिनीचा विश्वास आहे सगळ्यांनी ठेवा. म्हणी मॅडम बोला तुम्ही पुढे. बरं, आता ज्यांना ज्यांना मी जे काय विचारेल त्यांनी सर्वांनी त्याची उत्तरं द्यायची. विचार की हम क्या घाबरते क्या? घाबरते क्या? घाबरते नाही तर सकाळपासून कुठे होते तुम्ही? कुठे होती सर्व पुरुष मंडळी गावातली सकाळपासून? ते डॉक्टर आरोग्य तपासणीसाठी आले होते आणि आपण काय केलं? प्रत्येक पुरुष कुठे ना कुठे लपून बसलाय. त्यातल्या त्यात आपल्या घरातल्या बायकांनी त्यांच्या तोंडावर दरवाजे लावलेत. पाहुण्यांना आपण इतका आदर सन्मान देतो. डॉक्टर तर देवच आहेत. ही संस्कृती आहे का आपली? हे संस्कार आहेत? ते हातचाके डॉक्टर प्रत्येकाला विनवणी करत होते, प्रत्येक पुरुषाला शोधत होते फक्त आरोग्य तपासणीसाठी. बरं नाम्या, तुला कोणी ना सांगितलं नसबंदीचं? कोण बोलला? मला तात्यात सकाळी बोलला. नाम्या, हे कोण सांगितलं तुला? अरे ह्यो सकाळी आबा नाही काय घाई गडबडीत चालला होता, तवा नाही वेळ नसबंदीचं बोलला. हे कोण सांगितलं तुला? झाली का पद्धतीची मुत्याची बाई तुमची? इथनं बिलकुल हालायचं नाही, सांगून ठेवत्या. नाहीतर हातपाय काढून ठेवलं वेगळंच समजा. रखमा म्हणतात मला, माझ्या वाटेला जाऊ नका कसा. हा गपचुपी उभं राहायचं. बसवल्या माणसांचा वैताग आणून सोडला ना त्या माणसानं. हा तर आबा, ही नसबंदीची खोटी अफवा तुम्ही पसरवली. अहो तुम्ही तर जबाबदार नागरिक आहात या गावाचे. मग तुम्ही असं
शहानिशाणा करता कसं काही अफवा पसरवली? अगं पुरी, मी कशाला आपोआप पसरू गावात? या हे रामेनं मला सकाळी तसं सांगितलं आणि मग मीच घाबरलो आणि मग मी कुणाला बी न सांगता तालुक्यात निघालो होतो. तर इथं पाराव हे तात्यानं मला विचारलं, मग रामेनं जसं सांगितलं होतं तसं मी सगळ्यांना सांगितलं. आता मला तरी काय ठाऊक, वाटेमागच्या टायमिंगला आमच्या त्या पाहुण्याच्या गावाला गेलो तेव्हा म्हातारा काय म्हटलं मला, त्यांच्या टायमिंगला म्हणजे त्यांच्या काळात असे गावागावात कॅम्प लावायची आणि माणसं उचलून न्यायची आणि मग काय कचाक तसं म्हणजे. हे बघ पुरी, ही असंच त्यानं मला सांगितलं सकाळी. अहो आबा, फाटक्यात पाय घालायची सवय त्या माणसाला. दिवसभर नुसतं दारू पिते आणि कुणाला काय बी सांगत फिरताय. बरं आबा, तुम्ही बी कमालच करता बुवा. अशा दारुड्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा म्हणते मी. अगं मला तरी काय ठाव पुरी, त्या दिवशी आलं झोडपतनं मागणं हे मला असं सांगून गेलं ती. माईला या राम्याच्या त्याला आता इथं हातपायच मोडतोय ते. कशाला अरे चूक फक्त एकट्या रामाची नाहीये, चूक इथल्या सगळ्या पुरुषांची आहे. कुणीही आपल्याला येऊन काहीही सांगणार, हे आपल्या हातात असतं की आपण कोणावर किती विश्वास ठेवायचा. चूक आपल्या सर्वांची आहे. आता कोणी भांडणार नाही, शांत व्हा. तर मग मला सांग, ती डॉक्टर इथं नेमकं कशासाठी आलो होतं? अरे काहीतरी सरकारी योजना आहे म्हणत होती. मोहिनी, तू सांग पुरी काय होतं ती. डॉक्टर हाटाके आणि नर्स हदळे हे आपल्या गावात सरकारकडनं मोफत आरोग्य तपासणीसाठी आले होते. लहानग्यांची कुपोषण तपासणी, त्यानंतर आपल्या घरामध्ये पाण्यामध्ये टाकायला लिक्विड औषध असतं, पाण्यात टाकायची, पाणी शुद्ध करण्याचे, त्यासाठी ते आपल्या गावात आले होते. लयच मोठा घोटाळा झाला राव. वाईट झालं. आपणच आपल्या हाताने पायावर धोंडा मारून घेतलाय. आता काय उपयोग आहे बाबा? आता एकतर ती सरकारी शिबिर म्हणजे आता काय परत येत नाही, नाहीतर ती म्हणच आहे की सरकारी कामन 12 महिने थांब. बरोबर. आता काय फायदा? हे सगळं असं उदास होऊन काय आता ते काय परत येणार नाहीयेत. आणि हे ऍप्रॉन पण त्यांनी आम्हाला डॉक्टर मित्र म्हणून दिले होते दोघींना. त्यांनी आमच्यावर जबाबदारी टाकायची होती की तुम्हाला समजवायचं. पण काय महिने तुम्ही उदास टाका ना हो. मी जातो आणि त्या हातटाके डॉक्टरच्या हातपाय पडतो आणि त्याला घेऊन येतो गावात. तुम्ही नका चिंता करू. ए म्हाताऱ्या, अरे त्याचे हात पाय पडायची गरज आहे का? मी उद्याच्या उद्या सातारला जातो बघतोच कसा येत नाही ते. काय जगू शेठ, तुम्ही असं केलं तर आपल्या गावावरच बंद येईल. ते काय नाही, मी जातो आणि माझ्या डोक्यानं बरोबर त्यासनी घेऊन येतो. डोक्याने म्हणजे डोक्यावरती घेऊन येणार आहे का? मायडे कायडे त्याला आपण एक इलायची बाटली दे गावा गिऱ्यासाठी. कसं पळत येते बघा. झाली का परत दारू सुरू? अहो सगळे तुमच्यावर नसते ती. दारू पाहिजे राही माणूस ना शेणात बी जाऊन पडत. ती दारू कुठलं? ए थांबा सगळी, माझी चूक आहे. मीच जाऊन आणतो त्या डॉक्टर हातटाक्याला. हा, पण आबा कसं आहे माहित आहे का, ती नाही का नर्स हाडळ म्हणजे हळदे तिला नाही विसरू नका. म्हणजे कसं आहे, आपल्याला माणसाचा हात लई भारी पडतो सुई टोचायला, आपल्याला बळी लागते सुई टोचायला. आता हे सगळं करायची काही गरज नाहीये. आपल्या विनंतीला मान देऊन डॉक्टर हातटाके आणि हदळे उद्या आपल्या गावात शिबिरसाठी येत आहेत. तर उद्या सकाळी 7:30 वाजता ते आपलं शिबिर लावणार आहेत. सो सर्वांनी आपापल्या घरातल्या पूर्ण फॅमिली मेंबर्सला तिथे आरोग्य तपासणीसाठी घेऊन यायचं आहे. तिथे मी स्वतः हजर असेल, माझ्यासोबत आशा पण असेल. कोणालाही काही त्रास झाल्यास आम्हाला सांगा. ओके, सगळ्यांनी आपल्या फॅमिली सोबत यायचं. विशेष गारठा वाढलाय, आपण घराकडे जाऊ. मोहिनी एक काम कर, तू आहे का नाही या बोंगाड्यासनी नीट समजून सांग. आम्ही तोवर घरी जातो. मामा हळू जावा. जातोय आम्ही सांभाळून द्या मामीला.
कसलं काय कसलं काय मोहिनी मॅडम तुम्ही येणार ना माझ्यासोबत उद्या? का म्हणजे तुम्हाला काही चालायला त्रास आहे? वय झालं ना म्हाताऱ्याचं, आता चालवत नाही, पाय दुखत असते बिचाऱ्याचं. अहो तसं नाही, तुम्ही आत्ताच म्हणला ना की आपल्या फॅमिली सोबत या, आपल्या परिवार सोबत या म्हणून. आता मला कुठे ह्या जगात कोण आहे? या जगात ह्यो जोगो आहे, हे नामे आहे, हे चिने आहे. अरे आम्ही समजे जीवा भावाचे मित्र आहोत की तुमच्यासोबत? मित्र आहे यार आपला. अरे मित्र आहे एवढं. लाल्या काका आहे की तुमची फॅमिली? या सर्वांना घेऊन उद्या. बाय बाय बाय. लगेच सुरू होतात. लांब श्वास घ्या, सोडा, परत सोडा. ठीक आहे, ओके. नर्स यांना त्या पलीकडच्या 2 गोळ्या द्या. हा काळजी करू नका हो, तुम्ही बरे होतात. हा या या. हा गुड नाईट. अहो या 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 या. अहो पडा. या या या. बोला बोला. काय बसा बसा बसा. कशाचं दुकान लावलं इथं? अहो माऊली तुम्ही बसा तर खरं. मी बसतो पण मी असा बसत नाही. मग असा बसतो मी. अहो तसं नका बसू. तुम्हाला नको काय? तुम्हाला तपासायचे ना. मला तपसायची अख्ख्या गावात पंचकृषीत कुणाची हिंमत नाही. अहो पण तुम्हाला काय काय होतं ही तर सांगताल का नाही? मला फक्त हे आहे का तुमचं? अहो तसं नाही तसं दुकान नाही माऊली. नाही काय? नाही ना. नाही मला वाटलं ते खोकल्याच्या बाटल्या जरा 2-4 दिल्या असते, त्याची चव तशीच असते जराशी. अहो पण तुम्हाला खोका आला तर तुम्ही बसा, तुम्हाला जरा आपण तपासू. खोकल्याचं औषध माझ्याकडे आहे ना, तुम्हाला पाहिजे का? त्यानं खोकला येत नाही, कोरोना बी होत नाही. बापरे, आता काय करावं ह्या माणसानं? कसल्या गोळ्या वेळ्या मांडल्या ते असल्या? या तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा थोड्या वेळाने परत या. ठीक आहे. हा? पण त्या पेपरमेंटच्या गोळ्या जरा 2-3 दिल्या चला तुम्ही चला. आमचं आरोग्य शिबिर व्यवस्थित चालू आहे, तुम्ही जा माघारी. हा बस ठीक आहे. बाबा सावकाश जा. हा काय लागलं तर मला सांगा. काळजी घ्या स्वतःची. राम्या मी या या या. नागरिक. काही बाई विचित्र लोक इथली. देवा रे देवा. हा नमस्कार नमस्कार. या आणल्या बघा मी. बरोबर. वा चालला होता. आभारी आभारी आभारी. अहो तसं नाही. अहो तुम्ही उलट बसा. उलट बसा. अहो तसं नाही. अहो भाऊ उलट म्हणजे की इकडे तोंड करून बसा. अरे देवा, कसं सांगावं आता ह्यांना समजून. अहो तुम्ही सांगताय बर, सांगा. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. कसं काय, बरं चाललंय ना? मामा या मामा या. मामा बसा. मोहिनी मॅडम बसा. इथं वरिष्ठ कोण आहे? ते चेक करायला आलो होतो मामा आम्ही. आमचा नंबर आहे. केलं का चेक? जाय केलं अजून. तुम्ही नामदेवराव, इतकं सगळं अरेंजमेंट केलंय तुम्ही. अख्ख्या गावाच्या भल्याचा विचार करताय तुम्ही. अख्ख्या गावाला गोळ्या औषध. मी काय म्हणतोय, असू द्या तुमच्या नेहमीचे. सगळे व्यवस्थित आहे डॉक्टर? हो मोहिनी मॅडम अगदी व्यवस्थित चाललंय. सहकार्य वगैरे सगळं? हो अगदी. म्हणजे तुमचे आभार मानावे थोडेच. खूप चांगले सहकार्य झाले आम्हाला. बरं, काही प्रॉब्लेम तर येत नाही ना तुम्हाला? तसे गावकरी खूप चांगले आहेत मनाने. काही तुम्हाला त्रास होणारच नाही मुळात. सकाळपासून बघतोय ना, खूप चांगले गावकरी मिळालेत मला. खूप छान. बरं, आमच्या मामांना चेक करा. चेक करा मामांना. आमचं टेबल पाठवलं हो. तुम्ही जरा थोडस लांब कुठे गेला? मामा चेक करा. इकडे उभा राहा. चेक करा. इकडे उभा राहा. पोरींच्या तिकडे उभा राहा. अक्कल नाही का तुला? इथेच म्हणलं. बावळट. तिकडे उभा राहा. ए चोंबडे तू गप. ए नरसाळ्या, हो पण इकडे.
जिथं तिथं भांडतच असतं सारखं तुम्ही. हा काय जाऊ द्या मॅडम, प्रेमांचं चाललं असेल बोललं त्यांचं, बाकी काय. डॉक्टर थांबा एक मिनिट मामा, मला इथं वेगळाच गोंधळ व्हायला लागलाय सर्व. काय झालं? नामदेवराव तुम्ही उठा, उठा जरा नामदेवराव. काय करतो तू? ती म्हणली मला इकडे वा. तिकडे या तुम्ही. रांगेचा फायदा सगळ्यांना. थांबायचं रांगेत. हा आणि आम्ही मेन आहे त्यामुळे आमची पहिली तपासणी. द्या गोळ्या द्यायच नाही म्हणजे उठलाच नाही पाहिजे. आणि कंबारट्याच्या मानक्यात बी लय काळा येते ते बघा रातच्या. बर बर बर. काय कुठलंही काम करायला गेलं तर न्याटच लागत नाही. हा हा. जरा त्याच्यावल्या गोळ्या द्या. कंबर कमी हलवा मामा जरा. अहो डॉक्टर मी आहे का तुम्ही आहे? कशाला मध्ये बोलताय? सांगतोय ना मी. चेक करा चेक करा. कुठल्या बाजूला दुखतोय? गुडघात खाली असेल. नर्स मला वाटतंय आदर थोडासा गंभीरच आहे. काय म्हणता? अरे देवा मामा, काय झालं माझ्या मामाला? अहो तसं गंभीर नाही, म्हणजे गुडघ्याच्या वाट्या. सूज आलेली याला. अच्छा अच्छा. ते एकाएकी काय ते बरं होणार नाही. मामा तुम्हाला मी गोळ्या देतो, वेळच्या वेळेला गोळ्या घ्या, घेतो बरं होईल हा मामा. द्या द्या. मामा आपलेच 2-4 द्या, जास्त पाकिट काय नाही होत. हा व्हिडिओ आवडला असल्यास बॉन्ड फिल्म अँड प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता.